नमस्कार. परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ओव्हनमध्ये मसाला फ्लावर स्नॅक्स बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो फ्लावर कट करून घेतले आहे. हे पहा, इतपत घेतले आहे. यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि फ्लावर बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे. हे फ्लावर सुरुवातीला आपण वाफवून घेणार आहोत. मीठ टाकल्यामुळं याला आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेऊ. ओव्हनमध्ये हे बाउल आपण ठेवून देऊ. आणि आपण हे मायक्रोला 5 मिनिटासाठी आपण हे सेट करणार आहोत. मायक्रोला 900 डिग्रीवर ठेवले आहे आणि स्टार्ट करून घेऊ. हे पहा, आता एंड झालेला आहे. आपण काढून घेऊ. हे पहा, छान आता वाफलेलं आहे. एका चाळणीमध्ये टाकून आपण पाणी काढून घ्यायचं आहे आणि परत एका बाउलमध्ये काढून घेऊ. फ्लावर छान क्रिस्पी होण्यासाठी इथे मी कॉर्नफ्लोअर घेतले आहे. 3 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर घेतले आहे. 2 चमचे लाल तिखट पावडर, पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि चवीपुरते मीठ घेऊ. हे कोरडे जिन्नस टाकल्यानंतर सुरुवातीला आपण मिक्स करून घेऊ. आता हे व्यवस्थितपणे कोटिंग झालेलं आहे. त्यानंतर थोडासा लिंबाचा रस टाकून परत एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर शेवटी आपण 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि शेवटी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी एक ट्रे घेतले आहे आणि यामध्ये आपण हे ट्रान्सफर करू. छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि ओव्हनमध्ये ठेवून देऊ. तर आपण हे मायक्रोला 900 डिग्रीवर 5 मिनिटासाठी सेट करणार आहोत. हे पहा, आता 5 मिनिटे झालेली आहेत. आपण चेक करून घेऊ. हे पहा, आता छान असं मऊ झालेलं आहे. मसाला फ्लावर स्नॅक्स बनून आता तयार आहे. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.